बघा अशा क्वेश्चनला कसं डील केलं जातं. सेंट्रलचे जर पेपर बघितले तुम्ही, एसएससी बघा, सीजीएल बघा, असे क्वेश्चन खूप सगळे भेटताय. मग काय म्हणलं क्वेश्चन मध्ये, एक नंबर आहे त्याला जर तुम्ही 296 ने डिवाइड केलं तर तो 75 बाकी उरतं. तर त्याच नंबरला 37 ने डिवाइड केलं तर किती बाकी उरेल. मग तुम्हाला हे तर माहिती आहे की तो नंबर 296च्या मल्टिपल मध्ये असेल त्याला भाग जातो म्हणलं, आणि 296 प्लस गुणिले एक्स प्लस बाकी किती उरते 75. याच नंबरला तुम्हाला कितीने भागायचं आहे 37 ने. मग याला 37 ने भागून द्या. 37 एका 37, 37 दुने 74 होणार. इथे बाकी उरणार 1. ठीक आहे. यांनी इकडे बघा इथे लास्टला 7 आहे, इथे लास्टला 6 आहे. 7 8 56. मग 37 8 296 होतं का बघू. 37 8 7 8 56 म्हणजे बाकी उरणार 5. नंतर 7 8 56 नंतर 8 24 आणि 5 29 म्हणजे होतं 37 8 296 म्हणजे बाकी किती उरणार इथं 0. मग 0 प्लस 1 किती, तर 1. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या नंबरला 37 ने भाग देणार तेव्हा बाकी किती उरणार 1. अशा क्वेश्चनला बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरही करा. अशाच गोष्टी तुम्हाला इथून पुढे भेटत जातील. धन्यवाद.